हॅलो डिअर स्टुडंट्स, मी डॉक्टर मुळे, डायरेक्टर ऑफ नोबेल अकॅडमी, तुमच्या सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं? मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन पाहिली. नंतर जेनेटिक्स पाहिलं, जेनेटिक्स म्हणजे काय त्याची पण डेफिनेशन पाहिली. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? क्रोमोझोम. क्रोमोझोम कुठे असतो आणि क्रोमोझोमचं स्ट्रक्चर पाहिलं आपण. त्यानंतर आपण काय पाहिलं? क्रोमोझोमचे प्रकार पाहिले. कशानुसार? सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार. तर आजच्या लेक्चरला चालू करू. आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत डीएनए, डीएनएचं स्ट्रक्चर आणि आरएनए व आरएनएचे टाइप्स. ओके, तर आपण पाहूया डीएनए. तर डीएनए कुठे असतो तुम्हाला माहिती आहे? कुठे असतो? माहित असेल तर कमेंट करा, नसेल माहित तर मी सांगतो. आपल्या बॉडीची जी सेल आहे, सेल मध्ये असतो न्यूक्लियस आणि न्यूक्लियस मध्ये असतो क्रोमोझोम. ज्यावेळेस सेलचं डिव्हिजन होतं त्यावेळेस आपल्याला क्रोमोझोम दिसतो बटरफ्लाय शेप सारखा. आणि जो क्रोमोझोम आहे तो कशाने बनलेला आहे? सिंगल मॉलिक्युल ऑफ डीएनए. तर डीएनए मध्ये काय असतं? डीएनए हा हिस्टोन प्रोटीनला कॉइल स्वरूपात असतो. तर क्रोमोझोम हा कशाने बनलेला आहे? क्रोमोझोम हा बनलेला आहे डीएनए. ओके, तर डीएनएचा शोध कुणी लावला? डीएनएचा शोध लावला फ्रेडरिक मिस्चर या शास्त्रज्ञानं. किती? 1869, 1869 मध्ये त्याचा शोध लावला. तसेच हे जे मॉडेल आहे डबल हेलिकल म्हणतो आपण, डबल हेलिक्स, डबल हेलिकल, तर ते कोणी प्रपोज केले? ते प्रपोज केले वॅटसन आणि क्रिक ह्या दोन शास्त्रज्ञांनी केले. किती साली? 1953, 1953 मध्ये केले. त्याच्याबद्दल त्यांना नोबेल अवॉर्ड पण मिळालेला आहे. तर आपण आता डीएनएचं स्ट्रक्चर पाहू. डीएनए मध्ये दोन स्ट्रँड असतात. म्हणजे सीडीला जशा दोन बाजू असतात तसा डीएनए ला दोन बाजू असतात. त्याला आपण स्ट्रँड म्हणतो. 5 स्ट्रँड आणि 3 स्ट्रँड. ओके, तर डीएनएचा एक स्ट्रँड हा मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइडने बनलेला आहे. कसा? मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड हा डीएनएचा सगळ्यात छोटा कॉम्पोनंट आहे. त्या कॉम्पोनंट पासून डीएनएचे जे स्ट्रँड्स आहेत ते बनलेले आहेत. ओके, तर न्यूक्लियोटाइड्स हा 3 कॉम्पोनंटने बनलेला असतो. कोणकोणते? नायट्रोजनस बेस, शुगर आणि फॉस्फेट किंवा फॉस्फोरिक ऍसिड. ओके, तर नायट्रोजनस बेस आहे तो 4 प्रकारचा आहे. कोणकोणते ते 4? ते आहेत ऍडेनिन, ग्वायनिन, थायमिन, सायटोसिन. हे 4 प्रकार आहेत. कशाचे? नायट्रोजनस बेसचे. तर पहिले जे दोन आहेत ऍडेनिन आणि ग्वायनिन त्यांना प्युरिन्स म्हणतात. काय म्हणतात? प्युरिन्स. आणि जे दुसरे दोन आहेत थायमिन आणि सायटोसिन त्यांना काय म्हणतात? पिरिमिडिन्स असतात. त्यांना पिरिमिडिन्स म्हणतात. ओके, तर हे झालं न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड कसा बनलेला आहे? तर जे नायट्रोजनस बेस आहेत त्यांची पेरिंग मी तुम्हाला सांगतो. आपण हे 4 प्रकार बघितले: ऍडेनिन, ग्वायनिन, थायमिन आणि सायटोसिन. ओके, तर ऍडेनिन हा ऑलवेज पेअर करतो कशासोबत? थायमिन सोबत. आणि ग्वायनिन हा सायटोसिन सोबत पेअर करतो. तर ऍडेनिन आणि थायमिन यांच्यामध्ये 2 बॉन्ड्स असतात. कोणते बॉन्ड्स आहेत ते? हायड्रोजन बॉन्ड असतात. कोणते? हायड्रोजन बॉन्ड. आणि नंतरची जी पेअर आहे ती आहे ग्वायनिन आणि सायटोसिनची. त्यांच्यामध्ये 3 हायड्रोजनचे बॉन्ड असतात. ओके, तर आपण स्ट्रक्चर बघूया. कशाचं? इंटरनल स्ट्रक्चर. कशा स्वरूपामध्ये न्यूक्लियोटाइड हा डीएनए मध्ये असतो. ओके, 3 कॉम्पोनंटनी न्यूक्लियोटाइड बनला आहे. कोणता? फॉस्फेट, शुगर आणि ऍडेनिन. हे स्ट्रक्चर दिसतंय. ही डीएनएचा एक स्ट्रँड अशी कंटिन्यू चालू राहील. फॉस्फेट, शुगर, ऍडेनिन, नायट्रोजनस बेस, फॉस्फेट, शुगर, ऍडेनिन, फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजनस बेस. ही एक स्ट्रँड झाली डीएनएची. ती कशी? कंटिन्यू चालू राहील. तसंच फॉस्फेट, शुगर, ग्वायनिन आणि फॉस्फेट अशी कंटिन्यू चालू असते. तर एक डीएनए, सांगायचं तात्पर्य, एक डीएनए ची एक बाजू ही मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइडने बनलेली असते. आणि त्या न्यूक्लियोटाइड मध्ये 3 कॉम्पोनंट असतात: फॉस्फेट, शुगर आणि ऍडेनिन. ओके, तसंच दुसऱ्या बाजूचे बघितलं आपण नायट्रोजनस बेस, शुगर, फॉस्फेट, नायट्रोजनस बेस, शुगर, फॉस्फेट. आणि ऍडेनिनची पेअर कोणासोबत असते?
थायमिन सोबत 2 बॉन्ड्स असतात, नंतर ग्वायनिनची सायटोसिन सोबत पेअर असते 3 बॉन्ड्स असतात. तर हे इंटरनल स्ट्रक्चर आहे विथ न्यूक्लियोटाइड. ओके, तर हा झाला डीएनएचं प्रायमरी इंट्रोडक्शन, डीएनएचं स्ट्रक्चर, डीएनएची माहिती. तर आपण आता बघूया जीन. ओके, तर आपण काय पाहिलं, डीएनए. डीएनए कुठं असतो, आपल्या बॉडीची सेल मध्ये असतो न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये असतो क्रोमोझोम. ज्यावेळेस सेलचं डिव्हिजन होत असतं त्यावेळेस क्रोमोझोम हा आपल्याला दिसतो. तर तो क्रोमोझोम आहे तो सिंगल मॉलिक्युल ऑफ डीएनए ने बनलेला आहे. ओके, तर हा डीएनए, आणि ह्या डीएनएचा जर छोटासा पार्ट घेतला आपण, हा छोटासा पार्ट घेतला इथपर्यंतचा, तर हा झाला जीन. ओके, तर हा जीन. तर हा काय करतो काम, हा मेन फंक्शन करतो हेरिडिटीचं. जे पॅरेंट्स करून ऑफस्प्रिंग कडे जे कॅरेक्टर जाणार आहे, जे पॅरेंट्स करून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर जाणार आहेत. उदाहरणार्थ हाईट, स्किन कलर, हेअर कलर, ओके, किंवा हेअर टाइप, कर्ली किंवा सिल्की. तर हे कॅरेक्टर्स कुठे जातात, पॅरेंट करून ऑफस्प्रिंग कडे जातात. तर ते मेन कॅरी करण्याचं काम कोण करतं, जीन. अजून आपण काय पाहिलं, जीन हा सेगमेंट आहे कशाचा, डीएनएचा. तो काय करतो, कंट्रोल करतो स्ट्रक्चर आणि फंक्शन कशाचं, सेलचं आणि बॉडीचं. तसंच फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी आहे, म्हणजे तो जे लक्षण आहेत ती पॅरेंट्स करून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर करतो. तसेच तो काय करतो, प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो, स्वतःकडे साठवून ठेवतो. जर प्रोटीन्स बनवायचं असेल तर त्याची मेन इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती कोणाकडे असते, जीन कडे असते. ओके, हा झाला जीन. तर आपण काय काय पाहिलं, आपण डीएनएचा शोध कुणी लावला, डीएनएचं जे हे मॉडेल आहे डबल हेलिकल, ते कुणी प्रपोज केलं, वॅटसन आणि क्रिकनं. त्यांना नोबेल अवॉर्ड पण भेटलाय त्यामुळे. ओके, तर परत अजून काय पाहिलं आपण, न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडचे 3 कॉम्पोनंट बघितले. नायट्रोजनस बेस किती प्रकारचा असतो, 4 प्रकारचा असतो. ते नायट्रोजनस प्रकार, त्यांची बॉन्डिंग बघितली. आणि आपण परत न्यूक्लियोटाइड आहे त्याची पेअर कशी असते डीएनए मध्ये हे पण पाहिलं. तर आपला नेक्स्टचा पॉइंट आहे आरएनए आणि टाइप्स ऑफ आरएनए. तर आपण पाहूया आरएनए. तर आरएनएचा लॉंग फॉर्म काय आहे, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आपण डीएनएचा काय बघितला, डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीएनए मध्ये एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कमी असतो आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणजे आरएनए मध्ये तो असतो. तर हा झाला आरएनए. ओके, आणि अजून एक बदल आहे. तर आरएनए मध्ये आपण डीएनए मध्ये पाहिलं, डीएनए मध्ये असतो थायमिन, तर आरएनए मध्ये थायमिनच्या जागेवर असतो युरॅसिल नायट्रोजनस बेस. तर यामध्ये कधी कन्फ्युजन करायचं नाही. आरएनए मध्ये असतो युरॅसिल, थायमिन ऐवजी थायमिन कशामध्ये असतो, डीएनए मध्ये असतो. डीएनए मध्ये असतो थायमिन आणि आरएनए मध्ये असतो त्याच्याऐवजी युरॅसिल. ओके, तर आरएनए चे किती टाइप्स आहेत, आरएनए चे पूर्ण 3 प्रकार आहेत. कशानुसार प्रकार आहेत, आरएनएच्या फंक्शन नुसार. तर पहिला प्रकार आहे एमआरएनए. तर सिंगल स्टँडर्ड दिसतोय, एमआरएनए दिसतोय सिंगल स्टँडर्ड. तर हा आहे एमआरएनए. त्याला मेसेंजर आरएनए म्हणतात. तर मेसेंजर आरएनए का म्हणतात, कारण डीएनए कडे जी कोडेड स्वरूपात माहिती असते कशाची, प्रोटीन सिंथेसिसची, तो काय करतो, ती माहिती, तो मेसेज घेऊन कुठे जातो, रायबोझोम कडे जातो, म्हणून तो मेसेंजर आरएनए म्हणतात. ओके, दुसरा प्रकार आहे टीआरएनए. त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर आरएनए. ट्रान्सफर करण्याचं काम करतो. काय ट्रान्सफर करण्याचं काम करतो, अमायनो ऍसिड्स. काय, अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड पासून काय तयार होतं, प्रोटीन्स. तर ते कॅरी करण्याचं काम करतो कुठं, जे आपलं सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम मधून अमायनो ऍसिड कॅरी करण्याचं काम करतो कुठं, एमआरएनए कडे किंवा रायबोझोम कडे. कधी, प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस. त्यामुळे म्हणतात ट्रान्सफर आरएनए. तिसरा प्रकार कोणता आहे, तिसरा प्रकार आहे आरआरएनए, रायबोझोमल आरएनए. रायबोझोमल आरएनए हा
रायबोझोम मध्ये असतो. रायबोझोम कुठे असतो? सेलमध्ये असतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर असतो रायबोझोम आणि त्या रायबोझोम वर असतो आरएनए, रायबोझोमल आरएनए. ओके, तर हे झाल्या आरएनए चे टाइप्स. ओके, तर आजच्या लेक्चर पुरतं एवढं. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमचा 10 चा पार्ट सेकंड मधला जो पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन तो ऍक्च्युअली स्टार्ट करणार आहोत. हे 9th बुक मध्ये जे बेसिक दिलेलं आहे ते आपल्याला ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलोकेशन ह्या कन्सेप्ट, हे पॉइंट आहेत ते समजण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमचा फर्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ओके, तोपर्यंत हे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू. सी यू अगेन इन नेक्स्ट लेक्चर. जॉइन नोबेल अकॅडमी.